अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्ध धोरणामुळे डांबराची टंचाई आली, त्यामुळे नगर मनमाड रस्ता रखडला, असं वक्तव्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केलं होतं। विखेंच्या याच वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी नगर मनमाड रस्ता रखडण्यासाठी ट्रम्प यांचा संबंध लावणं हास्यास्पद असल्याची टीका केली होती। त्यानंतर बुधवारी परत एकदा सुजय विखेंनी पत्रकार परिषद घेत आपण त्या विधानावर ठाम असल्याचे सांगत थेट पुरावेच मांडले। आता विरोधकांकडे अभ्यासाची कमतरता असल्यामुळेच ते या विषयावर राजकीय पोळी भाजत असल्यास घणाघातही त्यांनी केला। नेमकं काय आहे हा विषय आणि विखेंनी काय स्पष्टीकरण दिले हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। 2 दिवसांपूर्वी राहुरीतील तिरंगा रॅलीत पत्रकारांनी भाजप नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांना रखडलेल्या नगर मनमाड रस्त्याच्या कामाबाबत प्रश्न विचारला। त्यावर बोलताना सुजय विखेंनी नगर मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामासाठी डांबराच्या तुटवड्याचा मुद्दा मांडत थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलं होतं। आता सुजय विखेंनी दावा केला आहे की डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धजन्य धोरणांमुळे आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे। आता कच्च्या तेलाच्या शुद्धीकरणातून डांबर तयार होत असल्यानं युद्धामुळेच डांबराचा तुटवडा निर्माण झाला आहे। डांबराच्या टंचाईमुळे त्याच्या किमती तब्बल 2.5 पटीने वाढल्या आहेत। महाराष्ट्रातील रस्त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटदारांना आता थेट दिल्लीतून डांबर आणावे लागत आहे, ज्यामुळे मंजुरी मिळण्यात अडचणी येत असून रस्त्याचे काम रखडले असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले होते। आता विखेंच्या या वक्तव्यावर खासदार निलेश लंके यांनी टीका केली होती। त्यानंतर पुन्हा विखेंनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे सांगत डांबराच्या तुटवड्याचे थेट पुरावेच त्यांना दाखवले। शिर्डी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत विखेंनी केंद्र सरकारची अधिकृत आकडेवारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची पत्रे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचे दाखले देत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला। विखे म्हणाले की भारताला दरवर्षी लागणाऱ्या 90 लाख मेट्रिक टन डांबरांपैकी निम्मे डांबर इराक, संयुक्त अरब अमिराती, इराण आणि बहरीन या देशातून आयात केले जाते। युद्धजन्य परिस्थितीमुळे या आयातीत तब्बल 78% घट झाली आहे। आता परिणामी फेब्रुवारी 2026 मध्ये प्रति मेट्रिक टन 48,000 रुपये असलेला डांबराचा दर काही महिन्यातच 83,652 रुपयांवर पोहोचला आहे। दरात झालेल्या 71% वाढीमुळे महामार्गांच्या कामावर मोठा परिणाम झाला आहे। विखेंनी पुढे विरोधकांनी केलेल्या चौकशीच्या मागण्यांचाही समाचार घेतला। ते म्हणाले की ठेकेदारावर कारवाई करून त्याला कामावरून हटवल्यास उर्वरित रस्त्यांचे काम विरोधक स्वतः पूर्ण करून देणार आहेत का? त्यांच्याकडून दर्जेदार काम पूर्ण करून देण्याला प्राधान्य दिले पाहिजे। निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी हातवर केल्यामुळेच मला पराभूत होऊनही रस्त्यावर उतरावे लागत आहे। जबाबदार नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आणि रस्ता पूर्ण करून घेण्याचा अधिकार आपल्याला असल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले। डांबराचा खरंच तुटवडा आहे का या विषयावर आम्ही बुधवारीच एक स्वतंत्र व्हिडिओही केला आहे। डांबर कसं तयार होतं, युद्धामुळे ते खरंच महागलंय का, युद्धामुळे डांबराची खरंच टंचाई आहे का, सध्याची जागतिक स्थिती कशी आहे, आता या सगळ्या प्रश्नांचा मागोवा आम्ही त्या व्हिडिओत घेतला होता। त्यात आम्ही युद्धापूर्वीची व युद्ध सुरू झाल्यानंतरची पेट्रोलियम पदार्थांची व डांबराची आकडेवारीही मांडली होती। सुजय विखेंनी या पत्रकार परिषदेत थेट पेट्रोलियम मंत्रालयाची आकडेवारी सांगून टाकली। आपण आपल्या विधानावर अजूनही ठाम असून विरोधकांचा अभ्यास नसल्याने त्यांना या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली, असा टोलाही विखेंनी या पत्रकार परिषदेत मारला। दरम्यान दारू पिणाऱ्यांची संख्या वाढल्याबाबत विधानही विखेंनी राहुरीतील तिरंगा रॅलीत केलं होतं। हे विधान केवळ उपहासात्मक व मिश्किल होतं, परंतु त्याचाही विपर्यास केला गेल्याचं विखेंनी स्पष्ट केलं। दारूच्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असल्यास ते विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करत असल्याचे डॉक्टर विखे यांनी सांगितले। जागतिक अडचणीनंतरही नगर मनमाड रस्त्याचे 60% काम पूर्ण झाले असून एका पराभवाने कोणी संपत नाही। 2029 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील निकाल सर्वांसमोर असेल, असा विश्वासही त्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।